आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ नव्या बातम्या। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यासाठी देवस्थान समिती असेल, देवस्थानचे सेवेकरी असतील, हे नेहमीच प्रयत्नशील असतात आणि मुख्य दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा प्रकट दिन 20 मार्च रोजी आहे आणि या दिवशी पहाटेची नित्यनेमाने होणारी काकड आरती होईल। त्यानंतर काकड आरतीच्या अगोदर म्हणजे पहाटेची नित्यनेमाने होणारी काकड आरती दररोजची 5 वाजता असते, त्या दिवशी 4 वाजता होऊन त्या दिवशी पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात प्रभात फेरीने होत असते आणि ती प्रभात फेरी पहाटे 4 वाजता शहराच्या प्रमुख मार्गावर निघून पुन्हा 5 वाजता या मंदिरात येईल आणि या निमित्ताने काकड आरती पहाटे 4 वाजता होईल। तसेच अगोदरच्या दिवशी पाडव्याचं म्हणजे चैत्र द्वितीयाला हा प्रकट दिन असतो आणि चैत्रामध्ये आपला जो हिंदू नववर्षाचा शुभारंभ देखील असतो आणि या पाडव्याच्या दिवशी सुट्टी, त्यानंतर प्रकट दिन, त्यानंतर शनिवारी रमजान ईदची सुट्टी आणि रविवार असे चारही दिवस भक्तांची गर्दी पाहता या 4 दिवसामध्ये मंदिर पहाटे 2 वाजता उघडेल आणि त्यानंतर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांचं दर्शन सुलभ होण्यासाठी या ठिकाणी नित्यनेमाने जे अभिषेक आहेत ते अभिषेक देखील बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेक करतील त्यांना तात्काळ श्रीफळ व खडीसाखर प्रसाद देण्यात येईल आणि त्यानंतर मुख्य 20 मार्चच्या या दिवशी जो स्वामींचा प्रकट दिनचा सोहळा आहे त्या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी भजन गीत होईल, पाळणा होईल आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता गुलाबाचं फुलांनी पाकळ्यांची उधळण होऊन स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा पार पडेल। त्यानंतर 12 ते 2 या वेळेमध्ये आलेल्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैंदरी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथील भोजन कक्ष हॉलमध्ये भोजन प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे। तरी या दिवशी आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी मंदिर हे 2 वाजता उघडून रात्री 12 वाजता दर्शनासाठी खुले राहील। जवळजवळ 22 तास मंदिर दर्शनासाठी खुले राहील आणि या दिवशी फतेहसिंग चौकापर्यंत म्हणजे या ठिकाणी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी शामियाना उभारण्यात येऊन त्या ठिकाणी खाली मॅट घालण्यात येईल, उन्हाचा कुठलाही त्रास होणार नाही यासाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात येईल, येण्यासाठी एक मार्ग बनवण्यात येईल, जाण्यासाठी एक मार्ग, स्त्रियांसाठी वेगळी रांग तसेच पुरुषांसाठी वेगळी रांग अशा रीतीने दर्शन रांगेची देखील व्यवस्था या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात येणार आहे। तरी या सर्व दर्शन रांगेचा तसेच दर्शन सेवेचा लाभ घेऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ।